तर कॉलेज बंक करून फिरायला जायचा प्लॅन आमचा सक्सेसफुल होईल का? तर राम राम मंडळी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत कॉलेज बंक करून गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये खोपोलीला। बदलापूर वरून कर्जत ट्रेन पकडून आम्ही कर्जतला पोहोचलो आणि कर्जत वरून खोपोलीला जाणारी ट्रेन ही 20 मिनिटं लेट होती, त्यामुळे अजून तिथे थांबायला लागणार होतं। ह्यो बघा, तू मेरे से प्यार करती है क्या नाही, इकडे जाईल तिकडे फोनवर। फायनली ट्रेन आली, मी दरवाज्यातनं बाहेर वाकून बघतच होतो, तेवढ्यात खोपोली आली। खोपोलीला उतरलो तर ही मरणाची गर्दी। स्टेशनवरून बाहेर पडलेलो आणि ह्या मरणाचा ऊन शाप करपवून टाकला। खोपोलीला कधी आला तर या शिवमंदिरात जायला तुम्ही विसरू नका। थांबा ही तुम्हाला हाय करतात बघा। हाय हाय हॅलो हाय। इंस्टाग्रामला 5000 फॉलोअर्स आणि युट्यूबला 1000 सबस्क्रायबर एका वर्षात पूर्ण होऊन देत असा देवाला गाराणा घातला आणि गेलो आम्ही खोपोलीच्या मठात। माझ्या मित्रासारखी दिसणारी माकडाची दुर्मिळ प्रजाती इथे मला आढळून आली। मंडळी, मंदिरातलं एकंदरीत परिसर हे जाम भारी होतो आणि एकदम शांत वातावरण। गगनगिरी महाराजांच्या तपोस्थानाचं दर्शन घेतलं आणि आम्ही वाटेतच जेवायला बसलो। जेवलो आणि आम्ही चाललो घरी जायला। तर हे हेलिकॉप्टर आला होता, पण त्याच्यात आमची माणसं जास्त ना हो, त्यामुळे काही जागा नाही झाली। मग गेलो आम्ही ट्रेननीच। आम्हा मंडळीने ही बघा काहीतरी तुम्हाला सांगताय।